हा, नमस्कार. 1 जानेवारी 2026 आपण देशमुख सरांबरोबर आहोत. आपण नाशिक केंद्रामध्ये आहोत आणि ढवळपाडा या शाळेत आहोत. तर थोडक्यात माहिती देतो आमची. 4 डिसेंबर 2021 ला आम्ही पहिली अतिदुर्गम आदिवासी निराधार शाळा कसाऱ्याजवळ जी रस्त्यावर होती ती आम्ही डिजिटाईज केली. असे गोड गोड मुलं होती आणि ते करण्याच्या आधी आम्ही त्या मुलांना भेटलो, त्यांना चॉकलेट दिले आणि मग टी शर्ट घेऊन गेलो. जेनरिक टी शर्ट, मी, बायको आणि आमचा मुलगा. तेव्हा तो 7-7.5 होता, आता तो 12 वर्ष झाला. आणि मग तिकडे सर भेटले. ते बोलले अन्नदान आणि कपडेदान करू नका, कारण ते दॅट्स टेम्पररी. बरोबर. इफ यू रिअली वॉन्ट टू मेक अ डिफरन्स तर एक 32 टीव्ही द्या. मी म्हटलं ठीक आहे. माझ्या 4 मित्र आणि आम्ही मिळून एक टीव्ही दिला. डिजिटाईज केलं, पूर्ण पाडा आला होता. मग कळलं की तो त्या 35-36 घरामधला पहिला टीव्ही आहे जो शाळेत दिला होता. मग सरांनी लिस्ट दिली. मग पहिले 7 टीव्ही आम्ही आमच्या पगारातून काढले. आज पण आम्ही आलो, पेट्रोल आमचंच आहे. तर करता करता ती लिस्ट देत गेलो. 7 टीव्ही आम्ही दिले. मग इन्स्टा चॅनल, FB चॅनल अँड ऑल, युट्यूब चॅनल आम्ही चालू केला. आणि मग डोनर्स येत गेले. डोनर्स मध्ये सुंदर US, UK, मॉरिशियस, सिंगापूर, पूर्ण इंडियातून येतात. त्यांच्या वाढदिवसाला टीव्ही देतात. एकाने तर त्याच्या आईवडिलांच्या डेथ अॅनिव्हर्सरी टीव्ही दिलाय. आता तो पुढचा टीव्ही येतो, त्याचे आजी आजोबा 1986 साली लोणावळा मधून एक पूर आला होता लोणावळ्यामध्ये, त्यात वाहून गेले. ते शिक्षक शिक्षिका होते, त्यांच्या स्मरणार्थ टीव्ही. असे सुंदर मुलं, बाप्पाची मुलं असं म्हणतो त्यांना आम्ही डोनर्सला. तर आपला तो आता आम्ही काय करतो, हे व्हिडिओज काढतो आणि हे आम्ही सगळे व्हायरल करतो फेसबुक आणि युट्यूबवर, इन्स्टावर. आणि आम्ही आवाहन करतो की तुमच्या आयुष्यात कधी किती चांगले प्रसंग आले तर लवकर या आणि 32 इंची टीव्ही डोनेट करा. तुमच्या परिवाराला घेऊन या. अति सुंदर मनमोहक दृश्य आहे. मग त्यांना आणतो आम्ही, ते मस्त एन्जॉय करतात. तर त्यांना पण कळलं पाहिजे त्यांचं टीव्ही कुठे गेलाय. हे जे आयुष्य आहे, हे 95%, 95% लोकांना माहित नाही की असं आयुष्य आहे. असे आदिवासी पाडे असतात काय, आमचा सांगण्याचा प्रयत्न आहे. 4 वर्ष झाले आम्हाला. या 4 डिसेंबरला 4 वर्ष आले. फक्त नाव दिसतं माऊली फाउंडेशन, पण ते आत्ता झालं 6-7 महिन्याआधी. पण आतापर्यंत सगळं क्राऊड फंडिंग. तुमचा बर्थडे असेल तर फोन करेन, तेव्हा दे ना 15,000 रुपये. अरे नाही जमत, मग 2,000 तर दे. मग ती मांडवली करत करत 2,000. मग असे करता करता आम्ही टीव्ही, मग टीव्हीची कामं केली, पाण्याची कामं केली, रोटरीबरोबर टायप झाले. आता एका ठिकाणी जर यांचं आयुष्य बदलायचं असेल तर रोजगार पाहिजे, कारण तुम्हाला 4 महिने फक्त रोजगार असतो, बाकी काही रोजगार नसतो. तर स्किल डेव्हलपमेंट कोर्स आहेत. तर असं चालू आहे. सो मेन वी आर फोकसिंग ऑन डिजिटल लर्निंग. आम्ही शहापूर तालुक्या कसारा जवळचे जे ST कम्युनिटी आहे तिकडे 4-5 केंद्र वी हॅव डिजिटाईज फुली. मोखाडा तालुक्यामध्ये आउट ऑफ 13 केंद्र वी हॅव डिजिटाईज 10 केंद्र फुली. जिकडे शिक्षक चांगला आहे, जिकडे लाईटचा प्रॉब्लेम नाहीये, जिकडे शिक्षकाचा ऍटिट्यूड चांगला आहे. स्ट्रेंथ किती असो, 10 असो, 50 असो मुलं, ह्याच्यामध्ये पण कोणतरी प्रेसिडेंट मुर्मू आहे, ह्याच्यामध्ये पण कोणतरी इंजिनियर, डॉक्टर कोणतरी होईल, कोणतरी स्पेस सायंटिस्ट होईल. तर म्हणून करतो. फक्त एक शिक्षक चांगला पाहिजे. आणि फॉलोअप तुम्हाला सांगितलं, फॉलोअप आमचा कडक प्रोसेस आहे. महाले सरांनी महाले सर गट शिक्षण अधिकारी आपले, त्यांनी GR काढला की माऊली तर जिकडे जिकडे टीव्ही असेल तिकडे रोज किंवा एक दिवसाआड हा व्हिडिओ आला पाहिजे. मग आम्हाला कळतं. आम्ही आपली जेव्हा टीव्ही डोनेशनची हे असेल तर लेटरमध्ये आम्ही सगळं नमूद करतो. सरपंचला बोलवतो, शाळा व्यवस्था समितीला बोलवतो, कारण हा टीव्ही त्यांचा जास्ती आहे. आपली मुलं शहरात असतं, पण हा टीव्ही 150-200 किलोमीटर करून आम्ही येतो. तर त्या टीव्हीचा चीज झाला पाहिजे. डोनर कधी येणार नाही बघायला की माझा टीव्ही कुठे झालं, कारण विचार करा, US वरून जर 20 दिवसासाठी माणूस आला त्याच्या घरी, तो एक दिवस मोखाड्याला डेफिनेटली येणार नाही. पण तो विश्वास आमच्या दोघांवर, माऊली फाउंडेशनवर. तर म्हणून हे प्रोसेस चालू आहे, कारण आम्हाला कुठेतरी काहीतरी बदलायचंय. आता कसं होतं, बाकीचे देतात ते मला काही कोणाच्या एनजीओ बोलायचं नाहीये, बट ते टीव्ही देऊन निघून जातात. बट पुढे काय टीव्हीचं काय होतं. सो बाप्पाच्या कृपेने ऑल 149 वर्किंग व्हेरी फाईन. रिपेअर एखाद दुसरा होतो कधी, नाही असं नाही, पण ते शिक्षक करतात, कारण त्याची जबाबदारी. तर तुम्हाला डेट सांगू आम्ही कधी येऊ. तर आणि दुसरं आम्ही स्किल डेव्हलपमेंटवर भर टाकला यावी, कारण मोखाडा तालुका जिकडून स्टार्ट होतो. नाव यू आर न्यू टू दिस प्लेस, बट मोखाडा तालुका जिकडून चालू होतो कसारा, त्या पहिल्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट चालू केले, टेलरिंग आणि आरीवर्क. आणि आम्ही टायअप केलेत, वेअर इन कंपनी येईल, मटेरियल टाकेल आणि प्रॉडक्ट घेऊन जातील. पर प्रॉडक्ट मध्ये त्यांना पैसे मिळतील, असा काहीतरी आमचा प्लॅन आहे. तर बघूया कसं सक्सेसफुल होतो. बट डेफिनेटली तुम्ही एवढं खूप बोललोय मी आज, मगाशी मी खूप मोठं भाषण केलं. आमच्या ट्रस्टी, आमचा मुकुल टिळक आणि निलेश पाटील, तर मुकुल टिळकच्या कंपनीने 20 लॅपटॉप दिले. तर आता मी तिकडेच वाकडपाडा हायस्कूलला जाऊन 2 लॅपटॉप दिले. तर तिकडे 16 मिनिटाचं भाषण केलं, माझा घसा पूर्ण गेलाय, म्हणजे जास्ती बोलत नाही. आपला तोच मुद्दा नेहमीचा, की तुमच्या आयुष्यात कधी कधी चांगले प्रसंग आले, वाढदिवस लग्नात, तर या 32 टीव्ही डोनेट करा. मंदिर, मस्जिद, चर्च मध्ये डोनेशन करू नका. तो सगळं आपल्याला देतो. आपण कोण मोठे नाही त्याला देणारे. पण पालखी बघतो आम्ही, तासन तास 7-7, 8-8 दिवस चालतात साईबाबांसाठी. अरे साईबाबा झटले लोकांसाठी. आपण काय मोठे नाही की त्यांना जाऊन मुकुट बिकुट करू. आता हे बघा, हे पत्रे, कॅमेरा पत्रे दाखवा. रोटरी लायन्स क्लब, रोटरी क्लब, इफ यू वॉन्ट टू मेक अ चेंज, एक ट्रस्ट एरिया आहे, स्कूल अपग्रेड रोटरीचा या वर्षी.
तर स्कूल अपग्रेडसाठी दिस इज द बेस्ट यूज केस. भयंकर परिस्थिती आहे इथे शाळेची, तर ते करू शकतात. आम्ही जिकडे मिळतो तिकडे आम्ही सांगतो याला त्याला, तुम्ही या बॅनर घेऊन, मला काय बॅनरची गरज नाही माऊली फाउंडेशनची, या पण करा कामं तुमच्या बॅनर घेऊन. तर हे असेल. आणि दुसरं, मुलाचा पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, लोक लाखो रुपये खर्च करतात, लाखो, 5-10 लाख, 15 लाख, ठीक आहे त्यांचे पैसे, आम्हाला काही घेणं देणं नाही आमचं. बट जर तुम्ही ते फंक्शन करत असाल, आमच्या मुलांसाठी 3-4 टीव्ही द्या, म्हणजे जास्ती काय मागत नाहीये, या मुलांसाठी द्या. अतिशय हुशार मुलं सर, एवढी क्षमता आहे याच्यामध्ये. एका ठिकाणी 43-44चा पाढा येतोय मुलांना. दिस इज विदाउट टीव्ही. तर टीव्हीनी काय होईल विचार करा. तर या लवकर. आणि ही आपली गाय आहे, हिचं नाव आहे चिनू. आणि खरंच चिनू कुठे गेला खरा? हा चिनू, हा चिनू आहे, आणि त्याची गाय चिनू. आणि कृष्ण बाबा बघतोय, तर टीव्ही लवकर देईल तो आपल्याला. धन्यवाद, थँक्यू.